नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज तालुका पोलीस स्टेशन यांची धडक कारवाई। भारतीय बनावट नकली नोटा वापरणारा बुलढाणा येथील मोहम्मद जाफर यांना अटक करण्यात आली। यावेळी संपूर्ण तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित होते। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील सर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कारवाई केलेली आहे। खोट्या नोटांच्या बाबत त्यामध्ये BNS 180 आणि जुनं IPC कलम 489 याप्रमाणे ही कारवाई आहे। याच्यात 500 रुपयांच्या 44 नोटा एका संशयित इसमाकडे असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्या गुप्त माहितीवरून सापळा रचून त्याच्या ताब्यातून त्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत। प्रथमदर्शनी त्या डुप्लिकेट असल्याचे दिसत आहे। त्याच्यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे। त्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीला कोर्टासमोर हजर करून पुढे तपासाच्या परवानगीनुसार पुढे अधिक तपास करण्यात येत आहे। सध्या 22,200 रुपये इतके आमच्या ताब्यात चेक करन्सीच्या रूपात सध्या आहे। अधिक तपास करत आहे। आरोपी कुठला आहे साहेब? गोष्टी सध्या परिस्थिती जास्त सांगत नाही, परंतु विदर्भातला आहे आरोपी। सध्या मुख्य आरोपी वगैरे त्याच्यासाठी तपास करायचा आपल्याला, हे प्राथमिक स्तरावर आहे। पोलीस निरीक्षक श्री धिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने तालुका पोलीस स्टेशन यांनी ही कारवाई करण्यात आली। कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जानी पवार, डी24 स्पीड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।